शिवल्यामृत अध्याय पहिला. ज्योतिर्लिंग वर्णन. शिवमहिमा. मंत्रमहिमा. दाशहारे राजाची कथा. त्याचा उद्धार. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्याय नमः. श्री सदाशिवाय नमः. ज्याचा पार कोणालाच कळला नाही तो असा ते शंकर माझा नमस्कार असो. तो सर्वांचा आधी आहे, तो अनादी आहे, तो मोहमायेच्या पलीकडे तू आहेस व पूर्ण ब्रह्म आहेस. आनंदही तूच आहेस व तुला शाश्वत म्हणजे अविनाशी हा साक्षात गजाननाचा म्हणजे हेरंबाचा तू पिता आहेस व अखिल जगताचा गुरु आहेस व तुझं स्वरूप अतिप्रिय समान व दिव्यदायक आहे व सकलांचा पुरातन पुराण पुरुष आहेस व तू स्वयंभू असल्यामुळे तुझा आरंभ कुठून आहे व समजत नाही व तो आनंदमय वनात तुझा कायम वास असतो व उपस्थिती स्थिती लय हे कार्य हे थांबणारे मायेचे व तुझ्यामुळेच चालते. तुझा अंत नाही आणि म्हणूनच तो अविनाशी आहे. शरीररूपी अनंत वेळ धारण करणारा तू शिवाचा तूच खरा प्रतिपाळ करतोस व तुझ्या महिम्याचे गुणगान किती लोक करतात. हे ज्योतिर्लिंगाचे स्तवन. हे भोलेनाथ तुझ्या जय जयकार असो व तू नेत्रांचा तू तिरुपाक्ष म्हणून प्रसिद्ध आहेस व तू पंचवदनाचा म्हणजे 5 मुखे असणारा आहेस व चराचरात जीवनसृष्टीचा कर्माचा व तू करता आहेस व सर्व सृष्टींमध्ये चैतन्य रूपाचे भरून राहिला आहेस व अखिल विशाल मुक्त करतोस व अशा तू गोष्ट आम्हास अगम्य आहे व मदनाला म्हणजे साक्षात शंकराला दग्ध करणारा, त्यावर विजय मिळवणारा, शृंगार मोहाट टाकणारा, त्याचा विजय मिळवणारा, त्याला जाळून टाकणारा म्हणूनच तू त्यावर विजय मिळवणारा, त्याला जाळून टाकणारा म्हणूनच तू दह नावाने ओळखला जातोस व आणि शंभर हे तू भक्तांना प्रिय आहेस व भक्तांवर तुला मुलांसारखे प्रेम करतोस, माया करतोस. साक्षात हिमालयाचा तू जावई आहेस व तुझ्या कपाळी तृतीय नेत्र आहे. समुद्र मंथनाच्या वेळी निर्माण झालेल्या हाला हातून पिऊन टाकलेस व म्हणूनच पचवलेस व त्यामुळे कंठ निळा झाला. म्हणूनच नीलग्रीव असे उमेदचा पती उमानाथ म्हणून प्रसिद्ध आहेस व उपाधी तुला भक्तीत दिल्या आहेत व तुझ्या मस्तकावर असलेल्या जटांमध्ये ते स्वर्गातून एक मस्तकावर धारण केलेला मंदाकिनी नदी शोभून दिसत आहे व तिच्या शुभ्र धारणेने पिंजलेल्या शुभ्र कापसाप्रमाणे तुला दुधावरील फेसाप्रमाणे शुभ्र धवल जावई मुलाच्या फुलांच्या माळेप्रमाणे शोभून दिसत आहे व शंकरात गुरुडरूपी रथ सदैव प्रिय आहे व ज्याने त्रिपुरासुरांचा अंत केला त्या विष्णूचा तू अतिशय आवडत आहेस व नव्हे आपण दोघात भेद नाही आणि तू मोहविरहित आहेस. अर्थात तुला कशाचाच मोह नाही. महादेवाच्या हे सूर्यासारख्या प्रतापी आहेस व साक्षात राजांचा कुबेर तुझा परममित्र आहे व हे शंकरा समीचा अपमान झाल्यामुळे तू दक्ष प्रजापतीचा यज्ञ तू विघ्नसूत्र टाकलास व ज्याच्या चंद्रावर हलण्याची चिन्ह आहे त्याची एक कला अर्थात चंद्रकोर तुझ्या विशाल भालप्रदेशी शोभमान झाली आहे व कर्पुराप्रमाणे शुभ म्हणजे गौरीकांती असणारे हे शिवा तुझा भालप्रदेश अतिशय विशाल आहे व तू काळाकुट्ट विष प्राशन करून ते सर्व देवांचे असुरांचे जगतांचे कल्याणच केलेस. म्हणून तू भक्तांचे रक्षण करणारा आहेस व सर्वांगाला भासून घेत आहेस व त्याच्या लेप करणे तुला आवडते. म्हणूनच तुला सर्व साक्षी म्हणतात. हे भीतीपासून मुक्ती देतोस व संसारूपी भवसागरातून भक्तांना वर काढतोस व संसाराचे भय नष्ट करतोस व त्यामुळे तू एक विश्वाची उत्पत्ती स्थिती लय घटना घडून येते व त्या हातांमध्ये त्रिशूळ धारण आहे व त्यामुळे कमलेला सिंहाशी कातडे गुंडाळून घेतले आहेस व अंगावरही घेतोस आहे. देवांच्या सेनापती जो स्कंद याचा तू पिता आहेस व मधुर हास्यांचे तुझे मुखकमल शोभून दिसते व तू अर्थात तुझ्या वंदनावरील सुंदर हास्य भक्तांना आनंद देणार आहे व मायारूपी वन दहन करणार आहेस व तू साक्षात प्रचित अग्नीच आहेस व सच्चिदानंद स्वरूप आहेस व म्हणजे सचित अनंत असे त्रिविध निर्मल म्हणजे मलरहित व्रत तूच आहेस व तू सदैव शांत रूप धारण करतोस व तुझे शिव कल्याण करणार आहे व ज्ञानाचे कितीही विचलित न होणारे ज्ञानधन असे तू अचल तू आहेस व कोट्यवधी सूर्या एवढी तुझे तेज अधिक न ढळणारे म्हणजे ते अढळ आहे व ते कधीही कमी होत नाही व सूर्य काळाना व्यापून टाकले आहे. तू सकल पापांचे दहन म्हणजे नाश करणार आहेस व भक्तांना तू दोषमुक्त करतोस व त्याला लांछन किंवा डाग यापासून मुक्त करतोस व अनंत कोटी ब्रह्मांड नायक तू असून त्याचा अखिल विश्वाचा रक्षक करताही तूच आहेस व नाभी कमलातून ब्रह्मदेव उत्पन्न झाला. विष्णू त्याचा पिता आहे व त्याचे म्हणजे विष्णूचे मन तुझ्या ठाई रमते व ते समस्त जीवनाचा जन्म मरणाच्या फेऱ्यातून तू मोक्ष देतोस व ब्रह्मदेव कमलापती विष्णू सहस्र तोंडे असलेला शेष नाग 10 सहस्र हातांचा सहस्र अर्जुन 10 सहस्र नेत्र असलेले समस्त देव इथे ब्राह्मण अहोरात्र तुझे ध्यान करतात व पार्वतीला करणारा तू जीवांचे संसार आणि भय त्यातून यात नाही अंत करणारा आहेस. तू पर्वतावर आणि स्मशानात राहणारा ज्या ठिकाणी कोणी प्राणी निवास करू शकत नाही, कुणालाही त्या ठिकाणी जाग येत नाही व तू वाणी शक्ती पलीकडे आहेस व स्वर्ग नदी गंगा याहून भूतलावर आली तिच्या काठावर तू वास करतोस व त्या ठिकाणी विश्वेच्या काशीपुराचं नाव म्हणजे ते स्थानापन्न होतोस व महत्वाचाही विजय करतोस व सर्प तुझी आभूषणे आहेत व मदनावर म्हणजे मदनाला जाळून टाकणारा किंवा गर्वहरण करणारा तू गजासुराचा नष्ट करून तू आनंदय ओंकार महाबळेश्वर अमलेश्वर हे सर्व अंधकाचा गर्वहरण करणारा जन्मरहित पराजित आहेस व तसेच तू जन्मरहित आहेस व वेदशास्त्रे ही तुला नमन करतात. आशीर्वाद सृष्टीचा तूच प्रारंभ आहेस व सकल सृष्टीच्या गर्भात तूच असून तुला कधीही खंड नाही. तू अवयव विरहित चैतन्य स्वरूप आहेस व तुला आवरण नाही व अर्थात तू दिगंबर आहेस व तुझ्या काळाच्या पलीकडेही असून
उज्जैनी हे महाकाळ म्हणून यास वास करतोस व जो नुसते स्मरण केले असतात कृतांताचे भयाचाही नाश करतो. तो दुःखही लोकांचे दुःख तात्काळ हरण करणारा असे चंद्रकोर जसे चित्त हरण करते तू तसाच भक्तांचे हरण करून त्यावर प्रिय होतोस व वेणुराजाचे महान पाप तू नाहीसे करतोस व तू सनातन विश्वेश्वर वेरुळासी लिंग रूपात स्थापन केली व प्रिय पत्नी उमा अर्थात पार्वती हिच्या हृदयाने तू नित्यवास करतोस व तुला तिच्या हृदय स्वरूपी पिंजरा आवडतो म्हणून तू स्वतःला यात कोंडून घेतोस व कारण तिच्या मनात सतत तुझेच ध्यान चालू असते. तू ध्यानात प्रिय जणांच्या हृदयात स्वतःला अडकवून घेणारा ब्रह्मन आहेस व कारण तू भक्ताचा प्रिय असणारा आपल्या कपाळावर चंद्रकोर धारण करणं व सौराष्ट्र या राज्यात सोमनाथ या नावाने विराजमान आहेस व ही शंकर तू भीमाशंकर म्हणून या ठिकाणी स्थापन आहेस व तुझे रूप तिथे विशाल आणि भयंकर असूनही तू करुणेचा सागर आहेस व तुझे नेत्र कमलासारखे सुरेख आहे व इतके उग्र करतोस की तुझा भंग करण्याचे सामर्थ्य कोणातही नाही. तुझ्या तपाचा पार लागत नाही इतके महान आहे व ते ज्योतिर्लिंग स्वरूपात नागनाथ नामाचे अमृतो दळी राहतोस व त्या सकळ विश्वाला सुखी करतोस व तू नागाला आपल्या अंगावर खेळवणारा आहेस. नागांना भूषण म्हणून तू शरीरावर धारण करतोस. नागेंद्र कुंडले व तू धारण करतोस आणि हत्तीचे चामडे वस्त्र परिधान करतोस व तू नागांचे रक्षण करतोस व ज्यावर हत्तीच्या तोंडासारखे आहे त्या मुख गजाननाचा तू पिता आहेस व परळी वैजनाथ म्हणून तू अद्भुत रूप धारण राहिल्यास नुसते ते मुखाने तुझ्या नावाचा उच्चार जरी घेतला तरी 7 जन्माचे पुण्य मिळतं व या वृत्तांताचा रिपू इंद्र याचा पराभव करणारा मेघनाथाचा पिता रावण यास तू वर दिलास व बाणासूर तुझाच भक्त व तुला अतिप्रिय आहे. मदनाचे 5 मान सोडवणाऱ्या मदनाचा तू अंत केलास व भक्ताच्या संसारूपी भवसागरातून तोडून नेणारा वैद्य आहेस व त्रिपुराच्या अंत तू कैलास व शेषंकरा तुला ते नेत्र आहेत व तिन्ही गुणांच्याही पलीकडे आहेस व तुझ्या कृपादृष्टीचे त्रिपात नाही होत तो भेदरहित आहेस व त्रिविध दोषरूपे अग्निशमन करणारा तू त्र्यंबकेचा तीर्थराजा आहेस व तुझं करुणेचा मेघच आहेस व तू सिंहाप्रमाणे कायमरूपी हातीचे निर्दालन करतोस व जगाच्या आनंदाचे मूळ तूच आहेस व तू कृपा सागर आहेस व बर्फाच्छादित हिमालयावर राहतोस. हिमालयाच्या कन्येच्या तू पती आहेस व हिमकेदार नावाचे तू अभिनव रूप धारण करतोस व मायेचे साम्राज्य तूच धारण करतोस व मस्तकावर 5 मुकुट व धारण करतोस व म्हणून पंचानन आहेस व वेद आणि पुराणे दिवस रात्री तुझेच गुण गातात व ज्याला नदी मध्य अंत नाही. तू मल्लिकार्जुन म्हणून श्रीशैल्यास वासी झालास व इंद्राचा शत्रू मेघनाथाच्या पित्याला म्हणजे रावणाच्या मारणाऱ्या रामाला तू सदैव प्रिय आहेस व हनुमान त्यासमोर अहोरात्र हात जोडून उभा आहेस व तू जगताचा गुरु रामेश्वर नावाने स्थिर आहेस व शिवमहिमा हे शिवा हे सर्वोत्तम हे अजन्मा हे जरी ब्रह्मांडामध्ये निवास करणाऱ्या तुझ्या महिमा वर्णन साक्षात वेदशास्त्र अशक्य आहे व ब्रह्मानंदाचा शिष्य श्रीधर म्हणतो की तुझी गुणकीर्ती अगाध आणि थोर आहे. तेथे कधी चित्ता आणि तर्क याचा कितीही उपयोग केला तरी पार लागत नाही. सुवर्ण पृथ्वीचे वजन करण्यासाठी तराजू कोणता आणावा पूर्ण आकाश राहिला असे भांडे कुठून आणावे. समुद्राचे पाणी वाळून कोणत्या मापाने मोजवी. सूर्याला प्रकाश शामन करण्यासाठी कोणता दिवा वात आणावी बरे. पृथ्वीचे पात्र करून पर्वताच्या काळजीने समुद्ररूपी दौतीमध्ये समुद्र पाण्याच्या शाही बनविलं. त्यात कल्पवृक्षांची लेखणी करून साक्षात सरस्वती तुझा महिमा लिहू लागली व तर तिला शक्य होणार नाही व तर तुझा यथार्थपणे मनात आणशील तर तुझी ग्रंथरचना करणे शक्य होईल. अन्यथा ही ग्रंथरचना कशी करावी हे माझ्या पुढे मोठाच प्रश्न आहे. ग्रंथाचे कारण द्वितीयेच्या दिसणाऱ्या लहानशा चंद्रपुरीला लोक जीर्ण वस्त्रांची चिंधी अर्पण करतात त्याप्रमाणे करुणासिद्धी तुझे गुण मी माझ्या अल्पमतीला सुचेल व सर्व वर्णन करीत आहे. व देवव्यास हे सत्यवतीचे पुत्र आहे व गुणवर्णन करण्यास लागले व तेव्हा त्याचा अंतच कळेना व त्यामुळे ते विचारात पडला व त्यामुळे त्या म्हणजे मंदबुद्धीचा पामर तुझ्या आगाध महिमा वर्णन करण्यास सुरुवात केली. अशी तू तरी तुझ्या गुणरूपी सागरांमध्ये माझा होऊन माझ्या जीवनाचे सार्थक व्हावे म्हणून पोहण्याचा निष्फळ प्रयत्न करीत आहे व पूर्ण शरणागत आहे व शिवांचा आदेश. श्रीधर कवींचे असे शब्द ऐकून पार्वती श्री भगवान शंकर संतुष्ट झाले आणि म्हणाले वत्सा तू शिवले अमृत ग्रंथ लिहिण्याचा प्रारंभ कर. सुरुवातीचा चरस परिपोषवक करीन मी. पंडित जर लहान मुलांचा हात धरून त्याकडून अक्षरे खडतो व तसे तू मुखातून समस्त गुणवर्ण अत्यंत सुरस आणि मधुर भाषेत ते वंदवून घेऊन श्रीधर कवी म्हणतात. श्रोत्यांनी आपले चित्त एकाग्र ऐकावे. श्रोत्यांनी व्यास यांना स्कंद पुराणात ब्रह्मोत्तरखंडात नावाचा भाग वर्णन केला आहे. ते शिवल्यामृत वर्णन केले आहे व तोचा आगाध शिवल्यामृत ग्रंथ आहे. नेहमी शहराण्यात राहणाऱ्या शौनदिक तपस्वी मुनींनी सुतांना
प्रतिप्रश्न केला व तू कोण आहेस व चित्तरूपी आकाशातील रोहिणीचा तू पती आहेस व चकोराच्या मधुर शब्दांनी कान जसे तृप्त होता तसे तू आमच्या कानांना तृप्त केलेस व पुष्कळ पुराणे भगवान श्री विष्णूच्या अनेक लीला रसभरीत वर्णन केलेस व त्यामुळे ते सर्वत्र प्रसिद्ध झाला. दशवाद्यांचे सुरस वर्णन करून ते भक्तांच्या कानांना तृप्ती दिलीस व रामायण आणि भागवत हे ग्रंथ ऐकून तिचे कान तृप्त झाले. तरी ते अद्भुत शिवले अमृत हे अमृत वासनास वाणींचे बोल आहेत व कानातील प्राशन करून ते तृप्त. यावर वेदव्यासांचे शिष्य सूत म्हणतो व आता एकाग्रचित्ते आश्चर्यकारक अद्भुत आणि शिवचरित्र श्रवण करा. या आश्चर्यकारक अशा चरित्राच्या नुसते श्रवणाने पर्वता एवढी पापी जळून खाक होतात व हे चरित्र ऐकले असता साक्षात शिवशंकर मनाला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती आणि संतती, ज्ञान, विवेक, बुद्धी, अपार वैभव प्रदान करतील व शिवचरित्र ऐकले असता ते सर्व तीर्थाचं जाणून आल्याचे पुण्य मिळते व तसेच महान यज्ञ जप केल्याचे पुण्य मिळते व निर्मळ शिवचरित्र ऐकल्याने मिळेल व ही चरित्राच्या नुसत्या श्रवणाने महापापी नाही शिव होतात व सर्व यज्ञांमध्ये जपयज्ञ महान आहे व कोणत्याही मंत्राचा जप करावा असे जर विचारात तर शिव षडाक्षर मंत्राचा बीजासह जप करावा. दुसरा शिवपंचाक्षर मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय. हाच मंत्र हा मंत्रसुद्धा ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र इतका फलदायी आहे की हे सत्य आहे व त्रिवार सत्य आहे व संसाररूपी सागरातून सुखरूप पैलतीरी नेणारा हा मंत्र आहे व ब्रह्मदेव ऋषी देव यांचा मंत्राचा जप सतत करतात व शिवतारक मंत्रामुळे दारिद्र्य, दुःख, भीती, शोक नाहीसे होतात. कारण सर्वत्र आनंद उरतो. काम, क्रोध, भेदभाव हे पातके नाश पावतात व त्याचा संहार होतो. त्याच मंत्र हा राजा मंत्राने धैर्य होतो व संतोष पोषण होतो व मुनिवरांचे आणि वनांमध्ये राहणाऱ्या ऋषींचे कल्याण या मंत्राने ते झाले आहे किंवा सर्व जगांचे कल्याण करण्याचे सामर्थ्य असलेले हा मंत्र राज आहे. सूर्य जसा 9 ग्रहांमध्ये श्रेष्ठ आहे तसंच मंत्र शिवपंचाक्षर मंत्र श्रेष्ठ आहे व म्हणून ब्रह्म, विष्णू, अहोरात्र यांचा मंत्राचा जप करत असतात व 6 शास्त्रात वेदात शस्त्र श्रेष्ठ आहे व सर्व तीर्थांमध्ये प्रयाग तीर्थ श्रेष्ठ आहे व क्षेत्रात काशी क्षेत्र सर्व श्रेष्ठ आहे व त्याचाच मंत्र सर्व मंत्रात सर्वश्रेष्ठ आहे व शास्त्रांमध्ये पशुपास्त्र देवांचे मध्ये कैलासनाथ शिवशंकर पार्वतात जसा सुवर्णमय मेरू पर्वत जसा पंचाक्षरी शिवमंत्र सर्वश्रेष्ठ आहे. हा मंत्र केवळ चैतन्यरूपी परमात्मा आहे व तसं परब्रह्मरूपी तारक मंत्र यावरून ते सर्व तीर्थ आहे व ते व्रते वळून टाकावीत असा हा मंत्र राजा आहे. आत्मप्राप्तीच्या खाणीतील रत्नांची खाण म्हणजे ते हा मंत्र कैवल्याचा मार्गावरील हा प्रकाश सूर्य आहे व हा ब्रह्मस्वरूप अग्नी आणि अविद्यारूपी अरण्याचे दहन करतो व स्त्रिया आणि शूद्र सर्वांनी 4ही वर्णाच्या लोकांनी हाच मंत्र जप करावा. ते गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी यांनी सुद्धा मंत्र दिवस रात्र जपावा. मंत्राच्या जपाला काळ वेळेचे बंधन नाही आणि चांगले अगर वाईट कर्म करताना सुद्धा ह्या मंत्राचा जप करावा. जागेवरून स्वप्नात येता, उठता, बसता, निद्रा करताना, कार्यास जाताना, भांडताना, बोलताना सर्व काही मंत्रांचा जप करावा. मग मनात तो आपोआप स्फुरण पाहू हा म्हणजे तो काही दोष निघून जातील व शिवाच्या 5 मुखातून हा मंत्र ध्वनी गर्जना बाहेर पडतील आणि कानावर आदळताच दोषरूपी हाती गत प्राण होऊन पडतील व उभ्यास तो प्राण सोडतात व तत्काळ भस्म होऊन जातात. मंत्राचा जप करण्यास मातृकाच्या करण्याची गरज नाही. एखादे विशिष्ट शासन त्यावर जप करावा असेही नाही आणि मनाचा लय लावून प्रेमपूर्वक भक्तियुक्त अंतकरणाने शिवाचे चरणी लीन होऊन ते अन्य भावाने त्याचा जप करावा. अतिप्रिय प्रेमाने शिव शिव असा उच्चार करतात साक्षात भोलेनाथ शंकर उभा राहतो व जे लोक मंत्राचा अखंडपणे जप करतात त्याप्रमाणे शरीराचे रक्षण त्रिनेत्र म्हणजे साक्षात शिव करतो व स्वतःच्या अंगाची सावली म्हणजे ते कवच सांब सदाशिव भक्तावर धरून तो अहोरात्र रक्षण करतो व जे मंत्राचा नित्य जप करतात त्याला शिव म्हणतो. हे तुमची ऋणी आहे व भक्ताच्या अधीन आहे. परंतु जो मंत्र तुम्ही जपता आहात त्याची विधीपूर्वक गुरुचे मुखातून अनुग्रह घेऊन मगच जप करा. गुरु कसा असावा? मुख्य वर्ण जो ब्राह्मण त्याला गुरु करावे तो कसा असावा ते सांगतो. ते भक्तीने परिपूर्ण असावा, सदैव वैराग्यशील राहणे असावी, दिव्य ज्ञानाने परिपूर्ण असावा, सर्व जागणारा, सर्वाच्या ठाई समदृष्टी ठेवणारा, उदार आणि दयाळू असावा. पूर्ण असे परिपूर्ण गुण ज्याच्या ठिकाणी आहे तोच गुरु करावा. तो बोलणारा असावा, शांत असावा, कोपिष्ट नसावा, त्याच्या अंगी दांभिकपणा नसावा, तो जनांपेक्षा वेगळा असावा, नेहमी हिंसेपासून दूर राहणारा असावा, ते जग मिथ्या कसपटा समान आहे व ते मानणारा असा त्यालाच फक्त गुरु असावे. ते वर्णांमध्ये ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ आहे त्यालाच गुरु करावा. ते निश्चितपणे वेदवचन आहे. पुन्हा अशा गुरु पासून प्रेमपूर्वक मंत्राची दीक्षा घ्यावी व जरी आपल्या मंत्र ठाऊक असला तरी निश्चयपूर्वक गुरुमुखातून त्याची दीक्षा घ्यावी आणि सर्वत्र योग्य उगाच आपण होऊन त्या मंत्राचा अविचाराने जप केला तर त्याचा काही उपयोग होत नाही व निष्फळ होते ठरेल. काम, क्रोध, मत्सर यांनी जे लोक मनी दूषित आहेत व त्यांनी गुरु केला नाही तर ते कितीही ब्रह्मज्ञान सांगितले तरी त्याचे तोंड सुद्धा पाहू नये व वेदशास्त्राची पुस्तके वाचून कुणी गुरुशिवाय ज्ञान संपादन केले नाही. संताशी जरी परिपूर्ण चर्चा केली तरी तो गुरुशिवाय
निष्प्रत आहे व आहे. कोणी सांगतं स्वप्नांमध्ये आम्हाला प्रत्यक्ष भगवंताने मंत्र सांगितला असे आदरपूर्वक जरी लोकांनी सांगितले तरी ते गुरुशिवाय तर उपाय नाही व प्रत्यक्ष देवांनी जरी येऊन त्याला गुरु उपदेश केला तरी त्याच गुरुला शरण गेल्याशिवाय स्वतःहून ते मंत्राचे फळ मिळू शकत नाही व जसे गुरुशिवाय वरात मुंज केल्याशिवाय गायत्री मंत्र म्हणणे हे अपवित्र आहे, व्यर्थ आहे, तसेच ते मंत्र गुरुकडून घेतल्याशिवाय जप करणे हे अनुचित आहे व ही जो पुष्कळ ग्रंथ वाचून आला आहे त्यालाच गर्भवास चुकत नाही व त्यामुळे आपल्याला संप्रदायाला निर्धारपूर्वक शरण जावे. कोणीतरी भलत्याच गुरु केला व त्याचा संप्रदाय ठाऊक नसेल. ज्याप्रमाणे स्वतःचा आंधळा माणसं जसे रंगाचे ज्ञान नसते तसे ते गुरुचे वर्ण व्यक्त स्वरूप कळत नाही असं होतं. मंत्राचे गुरुक्षरण, या मंत्राचे गुरुक्षरण कुरुक्षेत्र, काशीक्षेत्र, नेमिष, अरण्य, गोकर्ण क्षेत्र आदी पवित्र या ठिकाणी करावे. शंकराचे किंवा विष्णूचे पवित्र क्षेत्र असावे. अशा स्थळी मंत्राचा जप करावा. आता या विषयी पुस्तकात गोष्ट सांगतो ती ऐक. दाशरथी राजाची कथा. शिवाचे महात्मा श्रवण करताना एक वाचताना त्यात रमण जावे. कथा पठण करताना ते श्रवण करण्यास दिवसेंदिवस उत्सुकता, आदर, शक्ती, आनंद वृद्धिगत व्हावा. आधी कथा श्रवण करताना त्याच पठणाचा अनुमोदन दिले तर असता ते पापी नाहीसे होता. श्रवण पठणामध्ये तल्लीन झाल्यावर त्या उत्सुकता वाढल्यास साक्षात्कार वाटमारी करणारा, ब्रह्महत्या करणारा, तामसी वृत्ती असणारा हे सर्व दोष ज्यांचे कथा ऐकले आहे ते पापमुक्त होतात व त्याविषयी एक कथा श्रवण करा. मथुरा नावाची एक नगरी होती व तेथील परमपवित्र अशा यादव वंशामध्ये दाशरथी नावाचा राजा राज्य करीत होता व ते अतिशय गुणसंपन्न आणि उदार वृत्तीचा होता व ते सर्व राजाकडून राजे लोक दाशरथी राजाकडे देत असत. हात जोडून तो राजाला वारंवार नमस्कार करीत असत. त्याच्या मुकुटातील रत्नाचा प्रकाश दाशरथी राजाच्या पायावर नखावर पडे व त्यामुळे पावन झाले व मुकुटाचे घर्षण झाल्याने त्याची किरणे त्या राजाच्या चरणावर पडली व राजाच्या छत्रछायेखाली पृथ्वीवरील सर्व राजा आले व राजाचे त्याचे मांडलीकरण मान्य केले व सर्व सुरक्षित राहिले व त्याच्या यशाच्या ध्वजपताका शरद ऋतूतील पूर्णचंद्रबिंबाप्रमाणे शोभमानीय झाली होती व ते पूर्ण प्रजानन ब्रह्मवृत राजाचे सतत कल्याण चिंतित असत व आशीर्वाद देत असत व शुल्क पक्षातील चंद्र जसा दिवसेंदिवस मोठा होत जात असे तसे ऐश्वर्य कीर्ती दिवसेंदिवस वाढत होती व ती पत्नी सोडून ते स्त्रीशी स्पर्श सुद्धा करीत नसे व आपल्या पतिव्रता धर्म पत्नीसह मानित असे व रूपाचे ते विष्णूंची बरोबरी करी व दान धर्म करून ते याचकाचे दारिद्र्य नष्ट केले व ते त्यांना संतुष्ट जमिनीवर तो हाताने ते लढू लागला व किंवा साक्षात परशुराम वाटे व रणांगणात ते प्रलय याग्री सारखा भासे व रणांगणावर तो तसू भरही मागे हटत नसे व कुऱ्हाडीचे झाडे तोडताना तो झाड जसे पळून जात नाही तसंच तो राजा रणांगणात ठाम मांडून बसत असे व 14 विद्या आणि 14 कला संकष्ट यात अत्यंत निपुल होता व असंख्य याचकात मनसोक्त दान देऊन तो राज्यातील दारिद्र्याची धूळ नष्ट केली व त्याचे बोलणे अतिशय लागवी होते व जसे ते ढग गंभीर गर्जना करत असे मोर नाचू लागे तसेच त्याचं बोल ऐकून ते प्रजाजनांनी मनातील मोर नाचू लागले व ते गुणगान करीत असे. ते सेना सावरून पाहून सागराच्या औरातही धडकी भरावी भयभीत होत असे व आकाशातील ध्रुवाच्या वाचनाप्रमाणे तो आपल्या वचनापासून कधीही ढळत नसे व त्याची पत्नी अत्यंत देखणी आणि पतिव्रता होती. काशीच्या राजाची ती राजकन्या तिचे नाव कलावती असे होते व सरस्वती देवी आवडीने तिचे सौंदर्य करीत असे व ते सागराच्या लाटेवरील सौंदर्य संपत्तीचा ती एक हलकासा झोका होता व ते मुखचंद्र बिंबाप्रमाणे निष्कलंक होते व ते अत्यंत मृदू शब्दात संभाषण करीत असे व तिचा गळा कोकिळासारखा मधुर होता व चालनाना ती हंसासारखी दिसत असे. तिची कंबरी सिंहाच्या कमलेसारखी बारीक होती. चंद्र समान मुख होते व काळ्या भुजंगाप्रमाणे चालताना तिची वेणी डोलत असे व तिच्या अति अप्रतिम सौंदर्याने अलंकाराने शोभच वाढली होती व खाणीत जसे हिरे चमकतात तसे तोंडातून तिचे दात चमकतात. त्यामुळे ते बोलू लागले. घरात दिव्य प्रकाश पडत असे व सर्व कलांमध्ये ती तरबेज होती व ती म्हणूनच ती कलावती असे सार्थक नाव वाटत असे. सौंदर्याच्या खाणीतील ती एक सर्वश्रेष्ठ रत्न होती व चतुर आणि हुशार होती. तिच्या शरीरातून येणारे सुगंधाने ते प्रसाद भरून जात असे व तिच्या मुखाकडे पाहून ती सर्व राज्याच्या नजरा आणि मन तिच्या भोवती ऋणी घालत असे व तिच्या सौंदर्याचे कितीही नेत्र चूक घेतले तरी ते समाधान नसे. अशी ती लाखात एक अशी सौंदर्यवान खान राजाने निवडून आणली होती व ती एकही राजाची चित्त महाली असता कलावतीकडे आकृष्ट झाली व ते प्रेमाने कलावतीच्या आपल्या महाली येण्यासाठी दासीबरोबर निरोप पाठविला. परंतु ती आली. राजाने अनेक वेळा तिला निरोप दिला पण ती आली नाही. पण तिच्या स्वरूप लावण्यामुळे राजाचे तिच्या विषयी शृंगार क्रीडा करण्याची आसक्ती निर्माण होऊ शृंगाररूपी जाळ्यात तिचे मन माशासारखे अडकून तडफडू लागले. तेवढ्यामुळे मन राणीकडे आकर्षित जाऊन दाशरथी राजा जाऊन तिच्या महाली गेला आणि राजा म्हणाले, हे शुभांगी तू शृंगाराने लटलेल्या आहेस व तेव्हा ते लते माझ्या वृक्षरूपी शरीरात तू मिसळून जावं. माझ्याशी एकरूप मला
गाढ आलिंगन देवते त्या योगे तुला उत्तम शृंगार जणू सरोवरच असलेल्या तू सुहास्यवंदन राजाला म्हणाली, नाथ मी शंकरा उपासनेचे व्रत केले आहे म्हणून मी सर्व काळ व्रतस्थ राहत आहे म्हणून ते अपार धीर धरावा. प्राणनाथ आपण हे प्रिय आहात परंतु यावेळी मला स्पर्श करू नका कारण मी आपणास साथ देऊ शकत नाही. आणि राणी पुढे म्हणाली, जीव अत्यंत रोगिष्ट असते, गरोदर किंवा बाहेरचे असते तेव्हा उपाशी किंवा व्रतस्थ असते ते वृद्ध किंवा अशक्त असते, मिलनाच्या योग्य नसते. ते महाराज मी सत्य तेच सांगते व स्त्री पुरुष अत्यंत आनंदात असतात तेव्हाच किंवा दोघे तरुण आणि रूपवंत असतात तेव्हाच उत्तम दिवशी षड्रसाने सेवन करून प्रेमाने दोघांनी मिलन व्हावे म्हणून. पण राणीच्या बोलण्याकडे राजाचे लक्षच नव्हते व काम विकाराने तो धुंद झाला होता व ते वासनेच्या आहारी गेला आणि त्याने दोन्हीही हात पसरून राणीला जबरदस्तीने आलिंगन देण्याचा प्रयाग करतात त्याचे सर्वांग पोळले व तापलेल्या लोखंडासारखे कलावतीचे शरीर त्याला पोळू लागले व तत्क्षणी राजा कलावतीपासून दूर झाला आणि राणीला विचारू लागला, हा काय प्रकार आहे, मला सविस्तर सांग. माझे वरवर शृंगार रसात रणमान होणारी तुझी हृदय सिंहासनी विराजमान झालीस, मग असे काय घडले, तू माझा संशय दूर करण्यासाठी असे का झाले व ती गोष्ट मला मुळापासून सांग. तेव्हा ती राणी म्हणाली, महाराज आपण रागवू नये, हे खरं आहे तेच सांगते. माझे पुण्य गुरु स्वामी दुर्वास ऋषी यांना मला परमपवित्र असा पंचाक्षरी मंत्र दिला आणि त्याचे अहोरात्र जप करते त्याचे परम पावन पवित्र झाले व माझे शरीर पापमुक्त झाले. माझे अंग त्याचे प्रतापे अत्यंत शीतल म्हणजे थंड झाले आहे व आपले शरीर पापाने युक्त झाले आहे व कडे जाऊन नये तिकडे आपण विचार न करता गेलात आणि जे भक्षण करण्यास अयोग्य आहे ते आपण भक्षण केले म्हणूनच आपले आचरण शुद्ध नाही. आपण व्रत पाळली नाहीत. मला गुरुची कृपा आहे त्यामुळे ते राजेंद्र मला तिन्ही काळाचे ज्ञान आहे. आपण तप जप महादेवाच्या मनोभावे पूजा यातील यासना काहीच केले नाही व आपल्या हातून गुरुची सेवा घडली नाही. आपणच त्यामुळे ते राज्य गेल्यावर दारुण नरक यातना भोगावे लागतील. व ऐकून राजा लज्जित झाला आणि त्याचे सर्वांग तापले व त्याचा कंठ दाटून आला व दुःखातिशयाने त्याचे तोंड शब्द बाहेर पडेनात व झाल्या गोष्टीचा त्याला पश्चाताप झाला. व तेव्हा तो राजा राणीस अतिशय गंभीर आवाजात मनात पुन्हा आदर ठेवून म्हणाला, प्रिय तो शिवमंत्र मला दे आणि ते मला म्हणवायचा मला सांग. मी त्याचा जप केला की माझा महापाप हे भस्म करून होऊन जातील. व ते प्रेमपूर्वक अंतःकरणाने म्हणाली, नाथ पंथ मला सांगण्याचा किंवा देण्याचा अधिकार नाही व कारण ती तुमची स्वामिनी व तुम्ही माझे स्वामी आहात व नात्याने तुम्हीच माझे गुरु आहात. यादव कुलांचे गर्भमुनी नावाचे श्रेष्ठ गुरु ते ज्ञान संपन्न आहेत व ज्ञानाचा दिव्य भंडार आहे. त्याचे मुकुटमणी आहेत व त्याचा अधिकार मोठा आहे व वसिष्ठ आणि नामदेव जसे ज्ञानी आहेत त्याच सारखेच गर्गमुनी ही ज्ञान संपन्न आहेत व नृपश्रेष्ठ व त्याचं शरण जावं आणि ते त्यांच्याकडून ही शिवदीक्षा घ्यावं. नंतर राजा आपली कलावतीसह गर्गमुनीच्या आश्रमात लगेचच गेला आणि त्या राजाने गर्गमुनींना साष्टांग नमस्कार घातला आणि नृप गर्गमुनी समोर हात जोडून उभा राहिला आणि त्याचे सात्विक दान दाटून आले आणि अतिशय नम्रतेने तो गर्गमुनींना म्हणाला, माझ्यावर आपण अनुग्रह करावा, मला आपण शिवदीक्षा द्यावी. असे म्हणून राजाने गर्गमुनीला समोर लोटांगण घातले. इतक्या त्याच्या मनाला भाव दाटून आला की ते पाहून गर्गमुनीला राजाची करुणा आली आणि तो राजाला नदीचे काठी घेऊन गेला आणि राजाला यमुनेच्या पाण्यात स्नान घातले आणि एका मोठ्या पुण्यशील वृक्षाच्या छायेखाली राजाला बसविले. दोघांचे स्नान झाल्यावर दोघांनाही यथाविधी शिवांचे पूजन केलं. राजाचे दिव्यरत्ने आणि गुरुला अर्पण केली. गुरुला अभिषेक धरला. दिव्य आभूषणे दिव्य वस्त्रे आणून राजाने गुरुच्या अत्यादराने पूजा केली. गुरु दक्षिणा म्हणून राजाने आपली द्रव्य भांडारे गुरूंना अर्पण केले. अशा रीतीने ते तन्मन धन संपन्न असा उदार गर्ग मुनीच्या चरणात मस्तक ठेवता झाला व ज्यांना गुरु असूनही जे गुरूंची वचन करतात ते घोर नरक यातना भोगतात व गुरूंच्या घरी संकट आलेत असता जो ऐश्वर्यात लोळत असतो त्याला ज्ञान कसे प्राप्त होणार. जो गुरु ब्रह्मानंदास मानित नाही त्याची सेवा करीत नाही त्याची अशीच अवस्था होणार. व काही लोक अज्ञानाचे असे असतात की तन मन धन सर्व नाशवंत आहे व असे असतानाही ते गुरूंना काही म्हणून अर्पण करावे हे उतर्क करण्याचे ज्ञान आहे व तो परम चांडाळ आणि समजून ते तोंड सुद्धा पाहू नये व त्याचे ज्ञान त्याची विद्या त्याचे वैराग्य आणि साधना याचा धिक्कार असो व चारही व शास्त्रे वेद वाचून आला असला की तरी त्याचा त्रिवार धिक्कार असो व गाढवाच्या पाठीवर चंदनाचा भार षड्रसामध्ये पळी कितीही फिरवली तांदूळ मापाने इकडून तिकडे मोजून टाकले तरीही गाढव पळी आणि माप यांचा काही उपयोग नसतो. त्याप्रमाणे गुरुला भजत नाही त्याची वरीलप्रमाणे अवस्था होते व ते विद्या असू द्या नसत्या सारखीच असते व
घाणा रस गाळतो व पण घाणा रस तो पित नाही व मात्र ते आवडीने पितात, त्याची चव घेतात. आणि एखाद्या भांड्यात साखर ठेवली असतात, त्या भांड्याला साखरेची गोडी असते, ते असो ते गुरुविना होते. ते भाविक म्हणतात की दुर्जन म्हणावे, असो ते भक्तिहीन आणि श्रद्धेहीन दृष्ट लोकासारखा दाशारे राजा नव्हता व ते गुरुचे षोडोपचारी निर्मल अंतकरणाने पूजन केले होत, कारण ते परम श्रद्धाळू आणि भाविक होता व आणि ते नंतर ते गुरु समोर हात जोडून उभा राहिला आणि गर्गमुनीला त्या राजाला दृढ आलिंगन देऊन ते हृदयाशी धरले आणि राजाला मस्तकावर आपला हात ठेवून गर्गमुनीने राजाला शिव षडाक्षर ओम नमः शिवाय हा मंत्र दिला. आणि त्यावेळी एक अद्भुत घडले व राजाच्या घरी हृदयरूपी आकाशात आणि आत्मरूपी सूर्यांचा स्वच्छ प्रकाश पडला. अज्ञानांचा अंध त्या क्षणी ते नाहीसा झाला आणि जवळ घडले. हा मंत्र जपाच्या अद्भुत सामर्थ्याचे राजाच्या शरीरामधून कोट्यवधी कावळे बाहेर पडले आणि ते पळून गेले. कित्येकाचे पंख जळाले, काही धडपड पंख फाटत बाहेर पडले. पुष्कळ भस्म होऊन ते गेले व त्याचे गणतीचा करता येणार नाही. आणि थोड्याशाही ठिणगीने जसे कोट्यांचे शुष्कवन जळून भस्मात होते व तेव्हा ते कावळे जळून गेलेले पाहून राजाला आश्चर्य वाटले व तेव्हा ते गुरूंना वंदन करून ते राजाने त्यांना विचारले, इतक्या मोठ्या प्रमाणात कावळे माझ्या शरीरातून कसे निघाले व ते गेले म्हणून ते मला दिव्य रूप प्राप्त झाले. तेव्हा ते गुरु म्हणाले, हे राजा लक्ष देऊन ऐक, मी तुझ्या अनंत जन्माची पापे कावळ्याच्या रूपाने बाहेर निघून गेली व शिवमंत्राच्या सामर्थ्याने ती जळून भस्म झाली व सर्व पापे नष्ट झाल्यामुळे निष्पाप झाला व सद्गतीत होऊन तो वारंवार गुरुला नमस्कार केला आणि ती म्हणाला, धन्य तो पंचाक्षरी मंत्र आणि मंत्र देणारा तू गुरु सदैव पूज्य आहे व ते गुरुराय आज मी धन्य झालो आणि माझ्या अज्ञान ती मी दूर केलेस व पंचमहाभूते वेगळी केलीस म्हणत अन्मय प्राणमय मनोमय आणि विज्ञानमय चारही वेदात मी म्हणजेच शरीराचा निराश करून ते मला आपण सावध केलेस व पंचवीस तत्वात मेळ व देह ते आणि बुडून गेला होता व तो काळ फारच मोठा होता व क्रोधरूपी प्रलय महिषासूर आणि कामरूपी अकराळ विक्राळ वेताळ आणि परमपणे ग्रासून टाकले होते व प्रत्येक गोष्टी हवीशी वाढणारी आशा आणि चांगले सतत मिळावे अशी असणारी मनशा कितीही मिळाले तरी ते संपणारी तृष्णा कल्पना भ्रांती विस्मृती इच्छा वासना सर्व जाखिनी आणि यक्षिणी तर प्रत्यक्ष माझी विटंबना करीत होत्या व त्या संपूर्ण मायेचा खेळ गुरुला आपण तात्काळ नष्ट करून मला त्याहून बाहेर काढावे. धन्य तो पवित्र पंचाक्षरी शिवमंत्र ओम नमः शिवाय. धन्य तू गुरुराय, तू अत्यंत दयाळू आहेस व गुरुदेव आपल्या कृपेने सहस्र जन्मापर्यंतचे माझ्या गत जीवनाचे संपूर्ण ज्ञान मला झाले व माझी असंख्य पापे जळून भस्मात झाली व ती संपूर्ण प्रत्यक्ष कावळ्याच्या रूपात असंख्यात पळून गेली व पाहिली मागील जन्मात सोन्याच्या चोरी केल्या व ब्रह्महत्या धर्माची निंदा भक्षण केले, गुरुद्रोह केला, परस्त्री रत झालो, गुरूंची निंदा केली, अशी नाना महापातकी केली, सहस्र गुरुहत्या, ब्राह्मणाचा छळ, दुसऱ्यांची निंदा, पशूंची हिंसा, अगम्य से गमन केले व मित्रद्रोह, गुरुद्रोह, वेदांचा द्रोह, विश्वांचा द्रोह केला, देवळे प्रसाद भन्न केले व पंक्ती भेद शिवहर भेद केला व विज्ञानाची चोरी केली, पुस्तके चोरली, पक्षांचा घात केला व मिथ्यावाद घातला व पाखंडासारखा वागलो व मनात भेदभाव धरला, भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला, दुराचारी आणि श्रीलंपट आहे व उपकार कृत्यांचे उपकार जाणणार मी नव्हते व दुसऱ्याचे द्रव्य मी हरण केले, मी कर्मापासून ढळलो, तीर्थमहिमा चळली होती व बगड्यासारखे ढोंग केले, गुरूंचा छळ केला व आईवडिलांना जिवंत मारले, गरिबांना मारले, पशुसारखा वागलो, मी गवताच्या गंजीला आगी लावल्यास, सज्जनांचा छळ केला, गोत्रातील लोकांना वध केला, बहिणींचाही वध केला, कन्या गाय यांचा विक्री केल्या व गावेच्या गावे जाळून टाकल्या, आत्मघातही केला, गर्भाचा नाश केला, महापातकी केली. ही फक्त महापापे सांगितली व शिल्लक पापे किती केली त्याची गंतीच नाही होती. सर्व कावळ्या रोजच्या रूपाने निघून गेले आणि ते प्रत्यक्ष भस्म झालेल्या मी पाहिलं व ते शिवनामाचा प्रभावाने घडले व ते मी शुद्ध झालो आणि काही पुण्य केले असावे म्हणून ते जन्मी मला पुण्य करण्याचे देह मिळाला व राजा झालो व गुरुकृपा होऊन माझा उद्धार झाला व गुरुचा महिमा मंत्राचा महिमा इतका म्हणून वर्णावा. गुरुंना वारंवार वंदन करून त्यांची स्तुती करून दाशारे राजा आपल्या नगरात परत आला व सोबत येऊन त्याची अतिहुशार आणि व्यवहार चतुर्पत्नी कलावती होती व तिच्यामुळे ते राजाचा उद्धार झाला आणि शिवमंत्र जप भक्ती युक्त अंतकरणाने केल्यावर राजाचे राज्य वृद्धिगत झाले व अवर्षण आणि दुष्काळ देशातून दूर पळून गेले व ते वैवध्य मृत्यू आणि रोग देशात कुठेच दिसेनात. कलावतीला आलिंगन देताना राजाला चंद्राप्रमाणे शीतल वाटे व राजाने प्रजानासही शिवशंकराची भक्ती व भजन करण्यास लावले व घरोघरी कीर्तन होऊ लागले व रुद्राभिषेक आणि शिवांचे पूजन होऊ लागले. दाशारे राजाची ही कथा लोक जे लिहितात किंवा वाचतात भक्तियुक्त अंतकरणाने ग्रंथाचे रक्षण करतात, त्याचा संसार सुखाचा राहतो व ते रक्षण स्वतः शंकर करतो व शिवाचा महिमा वर्णन करणाऱ्याचा आयुष्य धन्य झाले व या पुढील कथाचं तर अतिशय सुरस आहे व ते गुरु भक्त आहेत व ज्ञानी आहेत व पंडित आणि चतुर आहेत आणि त्यांनी अमृता समान गोड असे
कथानन ऐकावे. श्रीशंकर जगताच्या हातामध्ये त्रिशूल आहे व श्रीधर कवींच्या मुखाचे निमित्त करून ते स्वतः शंकर तुम्हाला बोलावून विचारून असे अद्भुत घेत आहे व ते पाहावे. श्रीधर पांडुरंगाचा वरदहस्त आहे व पांडुरंगाच्या डोक्यावर शिवलिंग धरले आहे व ते साक्षात पूर्ण ब्रह्मानंद आहे व अभंग आहे. त्याचा बेरंग काळत्रयी होत नाही व शिवल्यामृत ग्रंथ प्रचंड आहे व स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडामध्ये त्याचे वर्णन आले हवे. सज्जन लोक ते अखंड ऐकावे. हा पहिला गोड अध्याय आहे व अशा तऱ्हेने ते पहिला अध्याय संपूर्ण झाला. श्री साय साध्य सदाशिवाय अर्पणमस्तु. ओम नमः शिवाय. अध्याय दुसरा. हरिण आणि पारधी यांची कथा. शिवरात्री महोत्सव. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गौरभ्य नमः. श्री सदाशिवाय नमः. ज्या ठिकाणी शंकराचे स्मरण सदैव होत असते तेथे मुक्ती होते. सर्वांचे सदैव कल्याणच होते. मोठमोठे संकट येऊन भयंकर अडचणी येऊन त्याचा काही त्रास होत नाही व ते मुक्ती प्राप्त होते व ते शाश्वत आनंद मिळतो व संकेताच्या किंवा हास्यविनोदाच्या जरी ते इतर कोणत्याही कारणाने शिवस्मरण घडले तरी ते परिसाचा स्पर्श न लोखंडाचे सोने करतो तसा तो लोखंड मात्र होत नाही. तसे शिवस्मरण करताच भक्तांचे सदैव कायमस्वरूपी कल्याणच होते व तो भक्त भवसागर तरुण जातो व जसे चुकून जरी अमृत प्राशन केले तरी ते प्राशन होते. अमृत व प्राप्त होते व औषधांचे गुण महिमा नसतात ते प्राशन केले तर ते रोगाचे हरण करणारा तेच तो गुणच आहे. व वाळलेल्या गवताच्या आच्छादित गवताच्या गंजीवर अज्ञान बालकाने ते जरी अग्नीचा स्फुटिक टाकला तरी तो अग्नी निश्चितपणे गंजावाला भस्म करून टाकणार आहे. सत्य आहे व ते तसेच न कळत अजानपणतेने चुकून जर महिमा नसतानाही जरी ते शिवस्मरण घडले तरी स्मरणाने सर्व दोष भस्मात होऊन जातील व जळून जातील व नष्ट होऊन जातील. विनोदाने शिवस्मरण घडले तरी नाम आपले चमत्कार दाखवणारच. उदाहरणार्थ शिवनामाचा गशर करणाऱ्या एखाद्या मनुष्य म्हणाला अरे हे कुणाला उगीच हाक मारित आहे व तो शिव असे नाम उच्चारून हे का ओरडत आहे व शांतपणे बसत नाही. उगीच सारखे हर हर शिवगर्जना करीत आहे व हे शिवनामाचा अखंड कोणालाही करतात असे ते मला भासते व त्याचा गजर करूनही त्याला रमून जाऊन तर यांना काय मिळावे अशी हेटाळणी उपासना हे सारखं करतात. परंतु ते सुखात उभापती शंकराचे नाव सारखे येते व आपल्या मुखांची नावे शंकर सदाशिव शिवा असे ठेवतात व त्याचा नामाचा उच्चार करतात. तेव्हा ते शिवस्मरण घडते ना मग ते अतिप्रेमाने शंकराचे नाव घेते व किंवा त्याच्या ध्यानी येते व भक्तिपूर्वक अंतकरणाने जरी शिवांचे ध्यान केले असता नाव प्रेम भरानीत घेतले किंवा स्मरण करीत राहिले तर ब्रह्मांडालाच शिवस्वरूप मानून जर सदैव समर्पण केले तर केवढे महापुण्य गाठी पडेल बरे. ते आपल्या मनांमध्ये हृदयामध्ये शिवाच्या नावाबद्दल आवडी गोडीने भक्ती निर्माण करावी. त्यातही शिवरात्रीचा उपासना करून भजन कीर्तन करून शिव जागविला तर शरीरातील सर्व महापापे निघून जातील व तो सर्व पाप मुक्त होईल व त्या दिवशी बेलाची पाने आणून यथाविधी शंकराला दर्शन घेऊन ते पूजून सहस्र जन्मीचे पाप संपूर्णपणे भस्म होऊन जातील व तो नियमितपणे शंकर असतात किंवा त्याच्या पिंडीवर बेलाचे पान व्हावे. त्या एवढा पुण्यवंत कुणी हे नाही आणि तो भस्मावर तरुण जाईल व निश्चितपणे पण त्यांच्या नुसते दर्शनाने अनेक जण तरुण जातील व निश्चित इतकी त्याची थोरवी आहे. आणि प्रांतकाळी ते उठून निर्मळ अंतकरणाने शिवशंकर दर्शन घेतले व ते जरी रात्रीचे सर्व पाप जळून जातात भस्म होऊन आणि मध्यान्ही जरी शिवांचे दर्शन घेतले तरी ते पूर्वजन्मीचे महादोषाचे निवारण होते व शिल्लक राहत नाही व सायंकाळी जरी शिवांचे दर्शन घेतले तरी 7 जन्मांचे पाप नष्ट होऊन जातात. शिवरात्रीच्या महिमा अपार आणि आगाध आहे व शेषाला सुद्धा त्याचे यथायोग वर्णन करता येणार नाही व कपिला षष्टीला पुण्यकारक योग संक्रांतीचे संक्रमण ग्रहण माघ आणि पौष सूर्योदय होणारा अमावस्या आरंभ श्रवण नक्षत्रात मध्य व्यतिपाताचा शेष व योग रविवारी सूर्योदयाची वेळी अमावस्येचा पहिला भाग श्रवणाचा मध्यभाग व्यतिपातीला अखेरचा भागाचा योग गजेच्छा पूर्ण इत्यादी पूर्ण पर्वता एवढी योग दिवस रात्र शिवरात्री ओवाळून टाकावेत. असे पुण्यकाळ महात्म्याचे बाबतीत शिवरात्रीपेक्षा उच्च ठरत नाही आणि इतके ते शिवरात्रीचे महात्म्य आहे व शिवरात्रीचा पर्वकाळ कधीच अतिशय पुण्यकाळक आहे पवित्र असतो व त्यातील शिवरात्रीचे यथाविधी पूजन जागरण करावे विशेष आहे व सकाळ दुपार संध्याकाळ अशी त्रिकाळ पूजा करून रुद्रघोष करणाऱ्या पुण्याला सीमा नाही व ते अपार पुण्य लागते. हे भक्ताचा पुण्यमय होऊन जातो. मोठमोठे ऋषीमुनी उदाहरणार्थ वसिष्ठ विश्वामित्र मुनीश्वर देव गंधर्व किन्नर सिद्ध व चरण विद्याधरी हे सर्वजण शिवरात्रीचे व्रत मनोभावे भक्तियुक्त अंतकरणाने करतात. याविषयी अतिशय उत्तम आणि कसूर कथा सुतांनी शौनदिकांना सांगितले आहे व श्रोत्यांनी ते लक्ष करून ऐकावे. अतिशय आदराने कथा श्रवण करावी. त्याचा महिमा व्यास महर्षी वर्णन करतात व महिन्यातील अतिमहत्वाचा महिमा जो माघा महिमा महिन्यात कृष्ण चतुर्दशीस येणारे शिवरात्रीचे महात्मा सर्वाधिक आहे व विद्यार्थी पर्वतावर एवढी पारधी व्यात राहत होते व हरणाच्या आणि पक्षाची जो शिकार करीत असे करताना तो अजिबात दया माया दाखवित नसे. भयंकर निर्दय आणि हिंसाचारी असा तो निषाद होता व प्राणी पक्षी याची हत्या करण्याचे पाप त्याने अनेक वेळा केले. एकदा तो शिकारीस निघाला. त्या हातामध्ये धनुष्य बाण घेतला आणि शिकारीस निघाला. फार जाळे त्याने खाणेत
घेतले. हिरव्या रंगाचे चामड्याचे कवच वन ते शरीरावर घेतले व कारण झाडाझुडपात पंचा रंग हिरवा असतो त्यामुळे रानात लपून राहू शकतो व हातात आणखीन एक काही शस्त्र घेऊन तो वनातून जात असताना एक शोभिवंत सजवलेले शिवमंदिर त्याने पाहिले व शिवरात्रीचा दिवस होता व शिवशंकर यात्रा भरली होती व त्यासाठी आजूबाजूच्या गावातून भक्तजन यात्रेस आले होते व ते शंकराचे मंदिराची सजावट केली होती व त्यामुळे ते जणू कैलास पर्वतात सारखाच आपण आहोत असे भक्तांना वाटत होते व ते देवालय जणू चांदीने मढविले आहे व जसे वाटत होते त्यामुळे ते मंदिरात अतिशय शोभामान दिसत होते व ते कंकणाला गवसणी घालवणारा ध्वजा पूर्णपणे फटकत होता व आणि त्यांनी ते सोन्याचे मढविलेले ढळस तळपत होते व त्याची प्रजा चहूकडे फाकत होती व ती देवळांच्या मध्यभागी शिवलिंग असून ते मणिमय होते व भाविक लोक अतिशय भक्तीने व्यथा सांगत त्या लिंगाचे पूजा होते. ब्राह्मण रुद्रघोष करीत होते व शिवनामाचा जय जयकार चालू होता व तेव्हा शिवलिंगावर अखंड रुद्राभिषेक चालू होता व कोणी टाळ मृदंग व घेऊन प्रेमाने शिवकीर्तन करीत होते व श्रोते कीर्तन ऐकून टाळ्या वाजत होते व तिथे मुखाने हर हर शंभो महादेव शंभो असा जय जयकार सुरू होता व भक्तजन गण सर्व प्रकारची सुगंध द्रव्ये फुले बेलपत्रे शंकराला अर्पण करीत होते व सुगंधी द्रव्याने ते सर्व वातावरण मंगलमय सुगंधाने भरून गेले होते व ते सर्व लक्ष प्रकाशाप्रमाणे झाले होते व त्याचे सर्वत्र प्रकाश पडला होता व घनदाट शंख घोष चालू होता व त्याने गड सात गगनात उमटत होते व त्याचा आवाज गगनात मावत नव्हता व मोठमोठ्याने भेरी वाजत होता व ते चारही प्रकारचे वाद्य भक्तगण भेदमान विसरून वाजवत होते व ते इतक्यात एक भिन्न तेथे येऊन पोचला व त्याने मंदिरात सर्व सोहळा पाहिला व ते सर्व पाहताच एक क्षण पाहताच शब्द उभा राहिला आणि तेथे मत काय चालले आहे तेव्हा त्यांच्यासाठी नवीन होते व ते बघून त्यांनी ते डोळे दिपून आले होते व ते आज महाशिवरात्री आहे व त्याला ठाऊकच नव्हते व ते स्वतःशीच विनोद करून हसून म्हणाला, हे सर्व लोक मूर्ख आहेत व संपत्तीचा व्यर्थ नासाडा लोक इथे का करत आहेत व मंदिरात दगड आहे व ते बाहेर हा दगड आहे इथे देव पण कारण त्रिलोक देव वगैरे काही ठाऊकच नव्हते व उत्तम प्रकारचे अन्न सेवन करण्याचे सोडून तो अन्नाचा आस्वाद घ्यायचा सोडून आस्वाद करतील अशा प्रकारची कुचेष्टा करीत व भिन्न वनात निघून गेला होते कारण त्याला स्वतःच्या बायका मुलांचे पोट भरण्याची चिंता होती व त्यासाठी ते शिकारीसाठी बाहेर पडला आणि मंदिरात हर हर महादेवाची गर्जना ऐकून हसू आले आणि तोही विनोदाने शिवहर म्हणू लागला आणि मंदिरात 6 प्रदक्षिणा घातल्या तर तोपर्यंत तो घोर अरण्यात निघून गेला आणि अरण्यात प्रवेश केला तरी तोंडातून शिव शिव असं विनोदाने तो म्हणतच राहिला. त्याच्या शिवाचे नाव घेण्याचा नादच लागला परंतु अज्ञानाने केलेल्या त्या नामस्मरणामुळे ते मोठे दोष निघून जाऊ लागले आणि ते घोरवनांमध्ये ते भिन्न खूप फिरला परंतु त्याला एकही शिकार मिळाली नाही आणि सूर्य हळूहळू अस्ताला चालला. सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरला. रात्रीने ते आपले साम्राज्य पसरले. जणू काही ब्रह्मांड करड्यामध्ये कोणी का जळच भरले आहे असे वाटले किंवा विशाल काळ्या डोंगरीचा मंडपच जणू उभा राहिला असे वाटले व ज्या स्त्रीचा पती मृत्यू पावला आहे त्या अशा स्त्रीसारखी ती रान भाजत होती व ते चंद्र नसल्यामुळे रात्र विधवा स्त्रीसारखी उदास दिसत होती व ते भरल्या सभेतून पंडित निघून गेल्यावर मूर्ख लोक निष्फळ बडबड करतात त्याचप्रमाणे ते सहस्र किरणांनी युक्त असा तो सूर्य मावळल्यावर चांदण्या जशा टिमटिम करतात तसा तो लुकलुक करत होता त्या सभेसारखी ती रात्र वाटत होती व ते रात्र जसे अंधार दाटला होता तसं ते निष्पाप आणि इतका वेळ उपाशीच होता व तेव्हा त्या रानातून अंधारातून शोधता त्याला एक सरोवर दिसले व ते द्रव्य भांडारात जशी संपत्ती शोभून दिसते तशी ती सरोवर मुकुंदिनी शोभून दिसत होते व तेव्हा ते सरोवराच्या काठावर तो बेलाचे विस्तीर्ण झाड शोभून दिसत होते व ते वृक्ष प्रचंड होता व तो गगनात भिडला आहे असं वाटत असे व त्या अशा त्यांच्या फांद्या चोहीकडे पसरल्या होत्या व योगभ्रष्ट झालेला योगी जमिनीत मिसळून तो जगात तत्व बेलाच्या झाडाच्या फांद्या जणू आकाशातून जमिनीला येऊन लागले आहेत असे ते वाटत होते व ते जणू त्यामुळे ते घनदाट फांद्यामधून सूर्याचे चंद्राचे किरण भूमीपर्यंत पोहोचू शकत नव्हते व ते शिवाय डोळ्यांनाही दिसत नव्हते. त्याच भयंकर अंधार दाटला होता व तो त्या वेळेच्या बेलाच्या झाडावर जाऊन बसला आणि धनुष्याने बाण लावून कानापर्यंत ओढून शिकार येतात ते बाण सोडायला असे ठरवून राजा सावजाकडे कानाचे लक्ष ठेवून बसला होता. योग असे झाडाखाली एक ब्रह्मदेवाने स्थापन केलेली शिवलिंग होती व ते व्याध तोंडासमोर येणाऱ्या बेलाचे पाणी खुडून डाव्या हाताने तो खाली टाकत होता व ते बेलाचे पाणी सर्व खुटून डाव्या हात दिवे शिवलिंगावर पडत होती व त्याने ती शिवशंकर संतोष पावला. व्याधाचे रात्रीच्या शिकारीच्या खटाटोपामुळे तो उपवासही घडला आणि जागरणही झाले आणि हे सर्व त्याच्या नकळत विनासायास घडले व म्हणून ते नकळत त्याच्या हातून शिवपूजन घडले व शिवनामाचा उच्चार करण्याचा चाळा त्याला लागला व ते
दवडण्यासारखी सारखा हर हर म्हणायचा व त्याचे ते पापाचा क्षण तो होत चालला व कारण ते नकळत होईना व शिवाचे पूजन स्मरण घडले होते. रात्रीचा पर्व काळ होता व तेव्हा ते एक गाभण हरिणी ते अत्यंत देखणी आणि कोमळ अशी ती पाणी पिण्यासाठी त्या तलावावर आली आणि तिने दुरूनच त्या व्याध्याला पाहिले. तिला कृतांत सारखा भासत होता की ते धनुष्यावर बाण चढविला की आणि कानापर्यंत ओढला की ते नेम धरून तो आता हरिणीला मारणार. तेवढ्या ती हरिणी मनुष्यवाणीने बोलू लागली आणि ती मानव मी गर्भिणी आहे, मला तुझ्या कोणत्याच अन्याय केला नाही आणि तू जर माझ्यावर गर्भात संधान का धरलेस, कृपया तू माझा वध करू नकोस आणि माझ्या उदरातील गर्भ अति लहान आणि अज्ञान आहे, त्याचा जर तू वध केलास तर दारुण म्हणजे भयंकर पाप लागेल व एक रथ भरून पाणी मारण्याचे जेवढे पाप लागते तेवढे ते पाप माझ्या गर्भाचा नाश करून लागेल. व शास्त्रात असे सांगितले आहे की 100 बोकडे मारले तर एक बैल मारल्याचे पातक लागते व बैल मारले तर एक गाय मारल्याचे पातक लागते. 100 गाई मारल्या तर एक ब्राह्मणचा वध केल्याचे पाप लागते. स्त्रीचा वध केला तर 100 ब्राह्मणाचा वध केल्याचे पातक लागते व 100 स्त्रीचा वध केला तर एका गुरुहत्येचे पातक लागते. त्याहीपेक्षा 100 पटीने एका गर्भिणीचा वध केला तर पाप लागते. तरी यावेळी कोणताही अन्याय केला असताना तू मला जर बरे मारित आहे, या वनात एकटीच आहे असहाय्य आहे, तेव्हा तू पारदे म्हणाला माझे कुटुंब घरी भुकेने व्याकुळ झाले आहे व आज उपाशी आहे, माझ्या पोटात अन्नाचा कण देखील नाही. व तेव्हा ती अशी सुंदर हरिणी समोर असताना मी तुला शास्त्राच्या गोष्टी कशाला सांगतेस, पण ते आश्चर्य वाटते की तू मनुष्य भाषेत बोलून मला अशा गोष्टी का सांगते. तू आहेस तुझ्याकडे पाहून मला तुझी दया आली व पूर्वजन्मी मी तू कोण होतीस व तुला एवढे ज्ञान कोठून मिळाले. तू विशाल नेत्राची सुंदर हरिणी आहेस, मला पूर्ण वृत्तांत ऐकायला आवडेल. व तेव्हा ती हरिणी म्हणाली पुरातन काळी देव आणि दानवांनी समुद्राचे मंथन करून 14 रत्ने मिळवले, त्यासाठी प्रयास पडले व त्यामध्ये ते ज्या अप्सरा बाहेर आल्या व त्यापैकी मी एक रंभा नावाची अप्सरा होती व त्यापासून मला देवांनाही मोह पडला. अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर तपस्वी लोकांना माझी प्राप्ती होत असे आणि माझे नेत्र कटाक्ष हेच जाळे. त्याच मायेरूपी देवांना मी माझ्या नेत्र कटाक्षाने त्यांचा जखडून ठेवीत असे व माझ्या शरीरात सुगंधाने मुनी जणू भ्रमण होऊन वेड्यासारखे माझ्याकडे धावत असे व माझ्या कानी ऐकण्यासाठी देव कासावीस होत असे. मंत्रमुग्ध होऊन तो त्याच्या मात्र स्वर्गलोकीचे दिव्य भोग बघण्यात रणमान होत असे व ते माझ्या लावण्याचा मला गर्व झाला आणि त्यामुळे ते मी कोणालाही मानेनाशी झाले व सौंदर्यात अद्वितीय होते व त्याचा मला गर्व झाला. त्या कारणाने मी शिवभक्ती विसरले, शिवाची आराधना मी सोडून दिली व शिवरात्रीची उपासना, सोमप्रदय, शंकराची पूजा, शिवाचे भजन, शिवाचे कीर्तन सोडून दिले व ते समोर अमृताचा प्याला असतानाही मी मद्यप्राशन केले व लागले तेच माझी बुद्धीच फिरली. देवाला सोडून मी हिरव्या रानात एका राक्षसाजवळ जाऊन राहू लागले व ते सोडून मी हिरव्या एकदा तो राक्षस मृगया करण्यासाठी गेला आणि दुष्काळ संगतीने मी भजन पूजनही विसरले व तेव्हा ते माझ्या मनात असे वाटले की ते मी हरण्य मृगयेसाठी गेला आहे तेव्हा लवकर परत येत नाही. तेवढ्यात मी एका शिवदर्शन घ्यावे व मनी ठरविले. मग ते कैलासावर गेले आणि मला पाहून शंकर हिमालयात भयंकर रागावला आणि त्याने मला शाप दिला की हे मृत्यू लोकात जाऊन तू पापिनी व हरिणी हो व तुझ्या दोन्ही सख्या तुझ्या सोबत हरिणी जन्मास जातील व हिरण्य राक्षसी माझी कधीही भक्ती करीत नाही. तू असुर सुद्धा हरिण होऊन तुमचा भोग घेईल व हे वेदा आता चित्त देऊन नीट ऐक. त्यानंतर मी श्री शंकराला प्रार्थना करू लागली हे पंचवदन विरूपाक्ष तू सच्चिदानंद आणि सर्व कर्माचा साक्षी आहेस व तो दक्षांचा यज्ञ तू सतीचा अपमान झाला म्हणून विद्या टाकलास. इतका राग तुझा भयंकर आहे की हे सर्व साक्षी ईश्वरा इतका कठोर होऊ नकोस व तुला शरण आलेल्या भक्तांना तो अभय देतोस व तुम्हाला अनन्य भावे शरण आले आहे म्हणून उशाप देवत भोळा शंकराच तो पाण्यावर येणाऱ्या शुभ्र धवल फेस जसा काही काळात टिकतो तसंच शंकराचा तो राग निळवून तो उशाप देतो व झाला. शंकर रमेश म्हणाला हे तुझे 12 वर्षपर्यंत माझ्या शापामुळे पीडित झाला व किती वर्ष होत असतो मी तत्काळ माझ्या पदाला याल व तेव्हा ती मी वर्ष माझी सखी मृगयोगीमध्ये हरिणी म्हणून जन्मास आलो व तेव्हा ते राक्षसास हरण म्हणून जन्माला तेव्हा ते गर्भिणी आहे व माझा प्रसूत काळ जवळ आला आहे. तेव्हा ते हे स्थळी जाऊन मला बाळाला जन्म देऊ दे व ते माझ्या परत येते मग सुखाने तू माझे प्राण हरण कर व ते असे सत्यवचन मी तुला देते होते. हरिणी ते असे निक्षून म्हणाली. मी तुझ्या बोलण्याचे ते व्याजचकित झाला व त्यावर तो म्हणाला तू कितीही गोड विश्वासपूर्वक बोललीस तरी ती तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. स्वतःचे रक्षण करण्यासाठी नाना प्रकारे खोटं बोलून दुसऱ्यांच्या कसाट्यातून स्वतःची मुक्तता करावी याची कारणे ज्ञान प्राप्ती पात्र प्राणी मात्रास असते. तेव्हा तू ते शपथपूर्वक मला सांग तरच माझा तुझ्यावर विश्वास बसेल. मी जर खोटे बोलले असेल तर ते महापाप लागेल आणि म्हणूनच मी दिनवदन हरिण शपथ घेते व ते एका ब्राह्मण कुळात जन्माला घेऊन ते वेदशास्त्राप्रमाणे अध्ययन सत्य आणि
सुचिता व न पाळणारा, संध्या न करणाऱ्या, पातक मला लागेल, वेदांचे विक्री करणारे, जे कृतज्ञ आहेत व दुसऱ्या पिढ्या देतात, भजन व अडवणारे, दान देणारे, विघ्न आणणारे, गुरूंची निंदा ऐकणारे, शिव विष्णूंची निंदा करणारे, ज्याचे पाप मन लागते, ब्राह्मणाला दिलेले दान परत हिरावून घेतात, येथे निंदा करणारे, शास्त्राप्रमाणे भेद करून कलह निर्माण करणारे, निराळे भ्रष्ट मार्ग अवलंबन करणारे, स्वतःचा धर्म सोडून देणारे व त्याचे पाप मला लागेल, हे व्याध लोक कोणाकडे पाप करतात, त्याचा कशी फळे मिळतात हे मला माहीत नाही व कशात उगीच खोटे बोलू. तो एक मी काय सांगते, देवाजवळ कीर्तन समय किंवा हरिकथा व पुराण कथा श्रवण करतात, विडा खाऊन ते बसतात, त्या गोड येते व तेव्हा ते देवळासारखा पवित्र ठिकाणी स्त्रीसुख घेतात किंवा पती पत्नी वियोग घडवून आणतात, ते नपुसक होतात व तेव्हा अभागी म्हणून त्याच्या जगात जन्माला येतात, लोकांना वर्मे करून निंदा करावी काढाव्यात व जन्माला जातात आणि पाप सेवन करतात व स्वतःजवळ विद्या असूनही विघ्नांना देत नाहीत व तो पिंगळा म्हणून जन्माला येतो व ब्राह्मण लोक योग्य दान घेत नाहीत व अनुचित दान घेतात, त्या कारणाने त्या गंडमाळा होतात व दुसऱ्यांच्या अधिकाराखालील गायी जे पळून आणतात ते अल्पयुष्य होतात. जो राजा प्रजेला छळ करतो व किंवा बाप किंवा सर्प म्हणून ते जन्माला येतो किंवा ते उगीच साधूंना छळ आरंभितो, त्याचा वंश निर्वंश होतं व ज्या स्त्रिया अट्टहासाने व्रत नियम करतात, त्या नवऱ्याला बनवतात आणि घरी धनधान्य असूनही खाण्यास देत नाहीत, त्या वटवाघुळीच्या जन्मी जातात व पुरुष कुरूप आणि त्याचा त्याग करतात, त्याला बालविधवा होतील आणि तेही जयाजार कर्म करतील व वारांगना होतील व ज्या भ्रताराची म्हणजे नवऱ्यांची निर्भसना करतील त्यांना ते दासी किंवा लुटका होतील व जे नौकर आपल्या धान्याची द्रोह करतील ते कुत्र्याचा जन्मास येतील. लोकांकडून सेवा घेऊन त्याचे वेतन जो देत नाही तो अत्यंत भिकारी होऊन ते दारोदारी हिंडतो व पती पत्नी बोलणे गुप्तपणे लपून ऐकतो, त्याची स्त्री प्रवासात हरवते आणि त्याची स्वतःच्या अन्न दशा होते व ते दुसऱ्यावर जारण मारण प्रयोग करतात, ते भूतपिशाच होतात व यतीला उपाशी ठेवून त्याला त्रास देतात, तो जन्म मरण पुष्काळात तोंड द्यावे लागतं व स्त्री रजस्तव असते व ते घरात सर्वस्त वावरते व बाजूला वसत नाही व तिचे पितर नरकात रक्त पितात व खितपत पडतात व त्याची घरी देव पितर येत नाहीत व जे देवापुढे लावलेल्या दिव्यातील तेल चोरतात किंवा पळून नेतात तेव्हा त्रिपुरा निपुत्रिक होतात व ज्या स्त्रिया जेवण करताना अन्न चोरून भक्षण करतात त्यात मांजरीच्या जन्माला जातात व ब्राह्मणाला कदन्न खायला घालून जे स्वतः षड्रस अन्नांचे सेवन करतात त्याचे स्वतःच्या कर्मामुळे गर्भ गळून जातात व जो आपल्या आईवडिलांना त्रास देतो तो पुढील जन्मी माकडाच्या जन्मास येतो व तो सासू सासऱ्यांस जर सुनांनी छळवात केला तरी तिची मुले वाचत नाही, तेव्हा ती हरिणी म्हणाली, हे पारद्या, जर तू मला दिलेल्या शब्दाला अनुसरून परत आले नाही तर तू सर्व माझ्या माई लागेल व मी जर असे खोटे बोललेले तर ते शिवपूजेचा अपमान केला असे होईल व अशी निर्धारपूर्वक शपथ तिने घेतल्यावर ते वेद्याला मनात शंका उत्पन्न झाली आणि ते न दाखवता तो हरिणीस म्हणाला, हे हरिणी मी पतिव्रते, तू आज म्हणालीस याप्रमाणे मी तुला तुझे काम आटपून रात्र संपण्याआधीच लवकरच येव. तेव्हा ती हरिणी म्हणाली, हे वेदा, तू पुण्यवंत आहे व निश्चित शिवपदाला पोहोचेल. नंतर हरिणी जलप्राशन करून ती आपल्या जागी गेली आणि ती व्याध बिल्व वृक्षावर बसला होता व तेव्हा तिने तो बेलाची पाने तोडून खाली टाकीत होता व ते शिवलिंगावर पडत असे व रात्रींचे ते प्रहल उलटून गेले व त्या व्याधाने बिल्व दलाने केलेले ते पूजा शिवलिंगचरणी रुजू लागली आणि ते 7 जन्मीचे अर्धे पाप जळून भस्मार्थ झाले व सहजपणे उच्चारलेल्या शिवगर नामामुळे तिची नामाची गोडी लागली आणि ते सर्व हरिणाच्या तोंडातून पाप गेले व ते फलांचे निरूपण ऐकले. ती शिवरात्र होती व त्या दिवशी न कळता जागरण घडले व असे घडत असतात दुसरे दिवशी एक हरिणी अकस्मातपणे तेथे पाणी प्यायला आली व ती अतिशय तहानलेली होती व तिने ते वेदाला पाहिले व तेव्हा बाण सहज लावून बसलेला होता. ते पाहून तिने हरिणी त्या वेदाला करुणा भाकू लागले आणि ते पारध्यास म्हणाली, हे वेदा, मी मिलनासाठी अत्यंत व्याकुळ आहे व तेव्हा ती इच्छा पूर्ण करून मी लगेच तुझ्या परत येते व मिलनापूर्वी तू मला माझा वध करू नकोस. व व्याध म्हणाला, आश्चर्य करीत आहे की शपथ घेऊन जाईन म्हणते व खरंच तुमचे जीवन धन्य आहे व कारण तुम्हाला सर्व शास्त्रे अर्थासह ठाऊक आहेत. मग दुसरी हरिणी म्हणाली, विहिरी तळी सरोवरे दुराचार मनुष्य देवळे मोडतो, गुरूंची निंदा करतो, मद्यपान खातो, दुराचार करतो, सर्व पाप माझा मस्तकी लागतील व सर्व महाक्षत्रिय म्हणवणारा व रणांगणात पाठ दाखवून पाळवणारा, दुसऱ्याचे उदर भरण्याचे साधन नाश करणारा, वेदशास्त्रांची निंदा करणारा व संत आणि भक्तांचा द्वेष करणारा, हरिहर चरित्राचे नाकारणारा आणि ते पापे मला लागत व घरात अन्न असूनही पतीला नाही म्हणणारी, पत्नीला सोडून दुसऱ्याच्या घरी झोपणारी व ती पापे मला लागतील व ती पुत्र आणि सून सन्मार्गाने वागतात असे ते सर्व निष्कारण छळ करणारा
होऊन पडेल व त्यांनी ती कितीही हिंडले तरी ती भिक्षा मिळत नाही व भावाभावात वैर निर्माण करून आपापसात वैर करणारे आशा जन्माला येतात व ते गुरूंचे दोष पाहतात. त्यांची संपत्ती नष्ट होते व ते येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंची वस्त्रे हिरावून घेतात. ती घाणेरडी अशी प्रेतवस्त्रे वावरावी असतात. आपण तपस्वी आहो म्हणून ते ढोंग करतात, लोकांना बनवतात. ते सुखकंठाच्या जन्मी जातात व जे आपली दासी धान्याची सेवा चाकरी करीत नाही ती किंवा टाळाटाळ करते ती मगरीच्या जन्मास हिंस पक्षीच्या जन्माला जातो व जी स्त्री पती सेवा करते व तिला ती छळतात, तिला त्रास देतात, ती घरादारातून नागर फिरतो आणि स्वतःच्या कुळांचा जन्मांतीसाठी नाश ओढावून घेतात. व तर ब्राह्मणाने जो रसाने विक्री केली होती तेव्हा तो मद्यपी होता व जो दुसऱ्यांचे मिळणे पापी जो बंद करतो त्याला मूलमूत्र अवरोधाची बाधा होते आणि जो साधू संतांची अवहेलना करतो ते दात निश्चितपणे लगेचच पडून जातात व तो जो देवळात भोजन करतो व तो दुर्लभ शरीराचा असा जन्म पावतो. स्मरण पृथ्वीच्या राजाची निंदा जो कोणी करतो त्याची पचनसंस्था बिघडते. ग्रहणाच्या वेळी जो जेवण करतो तो पिता प्रकोप होतो व दुसऱ्यामुळे तो परदेशात निघून जातो. तो स्वर्गालाही कुष्ठ होतो व ते जी स्त्री गर्भपात करून येते पुढील जन्मी वांझ होते. तो देऊळ पाडून टाकतो, त्याची हाते मोडतात. अपराध केल्याशिवाय जो स्त्रीचा छळ करतो त्याला अर्धांग होतो. जो ब्राह्मणाचे अन्न पळवितो ते त्याला वंश कधीही वृद्ध पावत नाही व गुरुसंत आणि आईवडील यांची जो निर्भत्सना करतो तो त्राव होतो व बोलताना जो सारखा अटखळतो तो बोलतो तो ब्राह्मणाच्या सोट्याने मारतो व ते शरीरातून भयंकर कळा येतात व ब्राह्मणाच्या सोट्याने मारतो व ते शरीरातून जो संताबरोबर वाद घालतो तो मोठ्याने दाताचे रक्षण होतो व तो देवालयाच्या अववारातील अशक्य पिंपळ इत्यादी झाडे तो तोडतो व तो पांचाळ होतो व तिथे कोणीही भिक्षा वाढत नाही व ते त्यांच्या घरी सुद्धा काही अशा माणसाच्याकडे तो जेवण करतो त्याला पोटाने नाना रोग होतात व तो स्वतःच सुगंधी द्रव्याचा उपभोग घेतो व दुसऱ्यांना देत नाही. पुढील जन्मी त्याचे सर्वांग दुर्गंधी होते व तो ब्राह्मणाचे कर्ज फेडीत नाही व त्याचा पिता लहानपणीच मृत्यू पावतो. जो पापी नसतो व वृक्षांची सावली तोडून नष्ट करतो त्याला कुठेही जागा मिळत नाही व जो ब्राह्मणाला आशा लावतो तो त्याला देव देतो असं म्हणून तो कधीही देत नाही. तो अन्नाला महाग होऊन दारोदारी हिंडवतो व स्वतःला जी मुलाचा द्वेष करतो व दरिद्र माणसाने लग्न मोडतो व ते स्त्री जन्मी वंद्या होते व ते खोटे बोलते असेल ते माझ्या माती ते पाप लागो व हे ब्राह्मणाला जबरदस्तीने वंदीवान करतो व सांडशीने चटके दिले जातात व जो पवित्र कथा ऐकत नाही तो जन्मोजन्मी बहिरा होतो. जो आई वडिलांचा छळ करतो त्याची कामे कधीही होत नाहीत. एकाच वेदांची भक्ती करतो व तो इतर देवांची निंदा करतो त्याला एक पुत्र होतो व जो चांडाळ गायीची हत्या करतो त्यालाच पुढील जन्मी कर्कशा पत्नी मिळते व बैलाचा वध करणाऱ्या शतमूर्ख पुत्र होतो व जो शत्रूंना चारा पाण्याविना उपाशी मारतो तो त्यांची संतती मुक्ती जन्माला येते व पतिव्रता स्त्रीजवळ शरीर संबंध ठेवतो त्याला कुरूप आणि कर्कशा अशी स्त्री पत्नी मिळते. म्हणून ते पारदे अनेक जण जीवांचा ठार मारतो व त्याला अपस्मार होतो व तो गुरूंचा त्याग करतो त्याला पुढील जन्मी जन्मल्याबरोबरच मरण पावतो व तो नेहमी किंवा शरीरावर सूर्याकडे तोंड करून तो लघुशंका करतो. त्याला बालपणीचं दात भग्न होऊन देऊ केस पांढरे होतात व मृत बालकासाठी जो रडतात त्यांच्याकडे पाहून जेव्हा हसतात ते निपुत्रिक होतात. तेव्हा ते हरिणी त्या व्याधाला म्हणाली, हे मी पतीला भोग देऊन लगेच परत येते व ते जर आले नाही तर मी लगेचच सांगितलेल्या सर्व पाप माझ्या माथी लागतील. व व्याध शंका घेऊन ते म्हणाला, मी हरिणी धन्य आहात तुम्ही की एवढ्या ज्ञानी आहात. व आणि ते हरिणी उद्देशून म्हणाली, तू घरी लवकर जाऊन ये आणि आपली शपथ लक्षात ठेव, सत्य विसरू नकोस. आणि पाणी प्राशन करून ती हरिणी त्वरेने लगेच घरी तेवढ्यात एक मृग त्या ठिकाणी पाणी पिण्यास इच्छेने तेथे आला व त्याला पाहून ते व्याधाने बाण ओढला. तेव्हा ते मृग गवायास करून ते व्याधाला म्हणाले, हे मनुष्यवाणीने बोलून लागला. व ते पारध्या म्हणाला, स्त्रीच्या पतिव्रता आहेत व त्यांनी मी विचारून येते. व तेव्हा त्या व्याधाला वाटले की हे खरे कशावरून बोलते व ते शपथपूर्वक बोलावा तरच ऐकावे. तेव्हा तो मृग शपथ घेऊन म्हणाला, हे मी तुला शपथपूर्वक सांगतो व तो परत येईन. कारण जे लोक भक्तिभावाने हरिकीर्तन करतात त्यांना रंगाचा बेरंग करतो त्यांना निर्बध होतो व तो पाप माझे माथी लागो. व ब्राह्मण करीत असलेल्या ते वेदोक्त कर्मे जर शूद्र स्वतः आचरणात आणला असते तर तो अधम नरकी पडतो. व तीर्थयात्रेला जाणाऱ्यांच्या मार्गात जो विघ्न आणतो तो वाटमारी करून तो वस्त्रे द्रव्य चोरतो त्याला सर्वांगाला फोड येतात व तो एक कल्पापर्यंत नरकात पडतो. व शास्त्राचे नियम मानित नाही आणि निंदा करण्याचा हेतूने ते विडबार्थ काव्य करतो व तेव्हा त्या ब्राह्मणाला मिळालेल्या त्यांच्याकडून ते हिरावून घेतो व ते वंश वाढत नाही.
जशी शिवा स्त्रीला उपासना करत नाही आणि ते द्वादशीला विधियुक्त पाणी फेडत नाही, तो हातपाय कमजोर होतात आणि जो शिवाची विष्णूची प्रतिमा फोडून टाकतात. भगवंत भक्तांच्या उपासनेचे विघ्न आणतात. ते शिवांचा महिमा मानित नाही त्या नरकात कीडक होऊन पडतात व जो आईची द्रोह किंवा छळ करतो त्याला व्याधीने जर्जर होतात व पित्याचा उपकार करणार पिशाच होऊन फिरतो व गुरूंचे द्रोह करणारा तत्काळ किंवा अपघाताने मृत्यू पावतो व ते मृत्यू प्रेत होऊन ते पिशाच्या सारखा मध्यरात्री फिरत राहतो व जो ब्राह्मण पुष्कळ आहार घेतात व त्यांना पाहून जे मूर्ख असतात त्यांना ते जन्मभर कोणत्याही अन्नाची चव लागत नाही व त्याच्या तोंडची चवच जाते व जेव्हा ते गायीची विक्री करतात तेव्हा ते लोक स्वतःच्या मुलींची विक्री करतात. ते लोक मांजरीच्या जन्माला जाऊन स्वतःची बाळे भक्षण करतात व जो मुलगी किंवा बहिणीची अभिलाषा करतो ते पतिव्रतेकडे कामुक नजरेने पाहतो तो प्रेमरोग मुतखडा किंवा मूळव्याध होतो व जो देऊळ मोडतो, शिवलिंग भंग करतो, देवाची उपकरणे अलंकार याची चोरी करतो किंवा करवितो, देवांचे देवत्व मान्य करीत नाही तेव्हा ते पांडुरोग होतो व ते मित्रांशी कपट कारस्थान करतात, आई वडिलांची हत्या करून गुरूंना संकटात टाळतात, अंगात सामर्थ्य असून वृद्ध ब्राह्मणांचा वध आणि गायीचा वध थांबवत नाहीत, ब्राह्मणांना बाहेर ठेवून उत्तम जेवण घरात जेवतात, स्वैर्यासह कलावंत सग्रहित पोळशूट उठतो व कोणी कर्मभ्रष्ट होतात व पंचयज्ञ करीत नाहीत व ब्राह्मणांनी घोर दारे जाळतात, गरिबाला सत्यात नम्र करतात व संतांचा अपमान करतात, गुरूंचा छळवाद करतात, कोणी हा गुरु खरोखरच आहे का हे पाहावे असे सांगतात. अज्ञानी नाना दोष लागला तर लोकांचे मुले वंश वाढत नाही, जो सदोदित वडिलांचे दोष करतो व ब्राह्मणाची अवहेलना करतो व तो शिवकीर्तन ऐकतात ज्याला त्रास होतो व ते ऐकणे हे नको वाटते व त्याला ते वर्णव्याधी होते व वायफट गप्पा मारीत बसतो व ते बिंडूक म्हणून जन्माला येतो किंवा शिवकीर्तन किंवा पुराण ऐकतात, जो झोपेच्या आहारी जातो ते सर्प योनीत जन्माला येतात व तेव्हा अतिशय अद्वा बोलतात, ते पिशाच्या योनीत जातात, त्यांचा देवपूजा करण्यास वीट येतो, त्या कंटाळा येतो, ते ब्राह्मणाला थोर मानून त्याला मान देत नाहीत व तीर्थप्रसाद घेण्यास नकार देतात, त्यांच्या अंगातील चिरा अखडतील व मृग म्हणाला अशी पार पापे माझ्या मनी लागेल व मृगेने इतक्यात शपथ घेतल्यावर ते व्याध म्हणाला, हे मृगे सत्वर स्थाना जावं. त्या क्षणी पारदी उत्सुकतेने ते शिवनामाचा जय जयकार करू लागला व तेव्हा ते कंठ दाटला व डोळ्यापासून अश्रुधारा वाहू लागल्या व सद्गतीने तो बेलाचे पाणी तोडून ते शिवांच्या पिंडीवर टाकू लागला. रात्रीच्या 4ही प्रहारात त्याच्याकडून शिवपूजन घडले व 4ही प्रहार त्याचे जागरण झाले व पुण्य त्याची 7 जन्माची पापे मुळाहून भस्म झाली, पूर्ण दिशा उजळून लागली व ते जणू ती मूर्ख मार्जन करीत असे वाटत होते. हळूहळू पहाट होऊ लागली व सूर्य उगवताच आकाश भगवे दिसू लागले व तेव्हा शोभा काही सुवर्णमय होती व जणू पूर्व दिशेने मळवट भरला आहे व तेव्हा ती हरिणे अकस्मात पुढे आली व तिला ते व्याध काळासारखा वाटला व ती व्याधाला म्हणाली, हे मला मारू नकोस, माझ्या तान्या बाळाला दूध पाजून येते. आता ही हरिणी कोणाला शास्त्रार्थ सांगत होते. ऐकण्यास ते व्याध व्याकुळ झाला होता व तेव्हा असे ज्ञान कधीही ऐकले नव्हते, म्हणून ते हर्षभरीत होऊन तो हरिणीला म्हणाले, हे तुला जायचे असेल तर जा, पण मग प्रथम शपथ घ्यावं. त्यावरती हरिणी म्हणाली, व्याधाला मी काय शपथ घेवते ते ऐक तू. गवताच्या गंजीला आगी लागतील व गावातून जाळपोळ करतात, ब्राह्मणांना पाणी देण्याचा प्रतिबंध करतात, त्याचा क्षयरोग झाल्याशिवाय राहणार नाही, जे ब्राह्मणाच्या घरी बळजबरीने घेतात त्याचे पूर्वज जो रव नरकात पडतात, जे आई मुलगा यांचाही भांडणे लावतात, पती पत्नीचा संसार बिघडतात व देव ब्राह्मणांना पाहून जे मान खाली घालत नाही त्यांची निंदा नालस्ती करून ते कठोर वचने बोलतात, यम त्यांची पाप तोडतो, जे दुसऱ्यांच्या वस्तू चोरण्याचे विचार सदैव मनात ठेवून तसे साधूंचा सन्मान घेतला पाहून त्याला मनात दुःख होते व त्याला नेत्ररोग जडतात, पुस्तके चोरणारे मुके होतात व रत्न चोरणारे नेत्रहीन होतात व अत्यंत गर्विष्ठपणाने वागणारे रेडा होतात व पारदे ससाण्याच्या जन्माला जातात. ईश्वर भक्तींची जो निंदा करतो त्याची डोळी घाण दुर्गंधी येते. आई वडिलांना उलट उत्तरे देतो तो लुळा होतो व अत्यंत कृपाळू असतो व तो पै करी धन्य जमा करतो, तो भुजंग होऊन बिळात राहतो व येती भिक्षेसाठी दारात आला असता जो त्यास रिकाम्या हाताने पाठवतो त्याला शिवाची अवकृपा होऊन तो संतती आणि संपत्ती नष्ट होते. ब्राह्मण जेव्हा यास पानाजवळ बसला आहे व ते उठून घालवून देणाऱ्या पापीच समजावा असा धर्माचा उपदेश ऐकून ती पारधी सद्गतीत होऊन त्या हरणाला म्हणाली, तू पाप पी, मी आपल्या जागी जाऊन तुझ्या बाळाला दूध पाजून ये. व व्याध्याचे बोलणे ऐकून ती हरिणी पाणी प्याली आणि ती लगबगीने ती घरी गेली आणि त्या पिलांना दूध पाजून तृप्त केले व मोठी हरिणी प्रसूत झाली व ती दुसऱ्या हरिणी पतीची इच्छा पूर्ण केली व ते मृगराज त्या हरिणीला म्हणाले, हे आपली कार्य पूर्ण केले आहेत व आता आपण लगेचच पारध्यापाशी गेले पाहिजे. हरिणी आपल्या तान्या बाळाला घेऊन चौघे पारध्याशी लगेच गेले व ते मृग पारध्याला म्हणाला, प्रथम माझा वध कर. हरिणी म्हणाली, हे योग्य नाही, आधी पतीच्या आधी मरण पत्करू. तेव्हा ते
तू आम्हाला प्रथम ठार करव. तेव्हा ती पेले म्हणू लागली, पारधी तिघांच्या या आधी आमचा वध करव. तेव्हा ते सर्वांचे बोलणे ऐकून ते पारध्याच्या मनात कंठ दाटून आला आणि त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले व ते भरल्या अंतकरणाने तो त्या हरणीला वंदन करू लागला व त्या व्याध हरणीला म्हणाला, हे माझ्या हरण रूपे गुरूंनी माझे जीवनच तुम्ही धन्य केलेत व तुमच्या तोंडातून मी असे शास्त्राने निरूपण केले व त्यामुळे ते माझे पुष्कळ जन्मांतरीचे पाप नाहीसे झाले आणि माझे शरीर पवित्र झाले. तर आता तुम्हीच माझे माता पिता व तुम्हीच माझे गुरु आहेत. देव माझे आणि सर्व काही तुम्हीच आहात व पुत्र नातलग यांचा सर्व संसार माझा मिथ्या वाटू लागला आहे. व व्याध अतिशय भक्ती अंतकरणाने म्हणाला, मी कधी एकदा शिवपदाला जाईल असे मला झाले आहे. व तेव्हा ते शिवगण बसलेले ते एक विमान अकस्मात त्याच्या जवळ आले व तेव्हा ते 5 तोंडे 10 हात होते व ते व्याघ्र चर्म नेसले होते व तेव्हा ते दिशांनी त्याने अद्भुत तेज पसरले होते व दिव्य किन्नर दिववाद्य वाजवित होते व ते विद्याधर सुंदर आलाप करत होते व दिव्य पुण्यांचा वर्षाव प्रयत देवगण करीत होते व ते हरिणांचा शरीरे दिव्य आली झाली. व्याधाने देवगणा साष्टांग नमस्कार घातला आणि जय जय शिव हर हर शिव असे जय जयकार केला व तेव्हा ते शरीराचे शिवरूपी झाले व लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला. त्याचप्रमाणे सोने होते तसा तो व्याध शिवगणांचा शरीर स्पर्श होताच दशभूत आणि पंचवदन झाला व तेव्हा गणनाची त्याला प्रार्थना करून त्याला दिव्य विमानात बसविले. मृगांनाही दिव्य शरीरे प्राप्त झाल्याने कितीही विमानात बसविले व पारध्याने स्तुती केली व तेव्हा ते देवगण वारंवार करू लागले व ते व्याधाला देवगणी शिवांच्या चरणावर घातला व ते तारक मंडळातून हरिणे पाहत होती व ते आजही ती हरिणे आकाशात चमकताना दिसतात. हे सर्वजण ते नित्यही पाहतात व श्रीधर कवी म्हणतात, हे व्यासांनी जी कथा लिंगपुराणात रसभरीत वाणीने वर्णन केली आहे ती सज्जन लोकांनी ब्राह्मणांनी पाळून दिवस रात्र ऐकावी. शिवरात्रीचे व्रत महात्म्य हे असे आहे की त्याचे श्रवणाचे पातक नाहीसे होतात. जे ही कथा श्रवण करून चित्त करून वाचतात ते धन्य होतात व ते पुण्यवंत होत. हे शिवले अमृत सत्य आहे. श्रोत्यांनी हे अमृत समजून प्राशन करावे. निंदकांना राक्षसवृत्तीच्या लोकांना कर्कमुनी मानवला. जे अमृत कसे प्राप्त होणारे कैलासनाथ हाच ब्रह्मांड नायक गुरु आहे व त्याचे पद हेच कमल व सुगंधाने हा श्रीधर कवी रममान होऊन शिवनामामध्ये गुंगून रुजी घातला आहे व स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवल्यामृत ग्रंथ हा प्रचंड आहे व त्याच्या सज्जनाने अखंडपणे श्रवण करावा. असा हा दुसरा अध्याय अतिशय गोड आहे. श्री शाब्य सदाशिव अर्पणमस्तु. ओम नमः शिवाय.